इन्होंने जब मुझे फ़ोन किया कि स्वामी के पादुका जो उनके घर में 150 सालों से है, जो स्वामी महाराज ने खुद इनके पूर्वज को दिया था, तो वो लोगों के लिए दर्शन के लिए लाना चाहते। तो मैंने कहा कि ठीक है। तो उन्होंने ऐसा उन्होंने रूट बताया कि वो हर रॉयल फैमिलीज के लिए उधर जाने वाले हैं, जैसे सातारा, पलटन, मिरज, सांगली और गोवा भी। तो उस हिसाब से आज का ये फंक्शन हमने ऑर्गेनाइज किया और वो आज गांव के लोगों के लिए पूरा ओपन है। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण पोंड्या ह्या नगरी महाराजांच्या पादुका घेऊन आलो आहोत। तर सौदेकर वडियार फॅमिलीनी आपल्याला खूप सहकार्य करून महाराजांचं दर्शन सगळ्या नागरिकांसाठी ठेवलेलं आहे। तर माझी अशी इच्छा आहे की जेवढे पण स्वामी भक्त ह्या गोवा या भागात आहेत त्यांनी प्लीज येऊन दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा पण लाभ घ्यावा। ह्या पादुका 150 वर्षांनंतर पहिल्यांदी अक्कलकोटमधनं बाहेर आलेल्या पादुका आहेत। ह्या पादुका मालोजी राजे दुसरे जेव्हा अक्कलकोटचे संस्थानिक होते तेव्हा त्यांना ह्या महाराजांनी दिलेल्या चरण पादुका आहेत आणि आपण हा पादुका बाहेर काढण्यामागचं एकच पर्पज होतं की आपण अक्कलकोटला एक अनुभूती म्हणून एक प्रोजेक्ट करत आहोत। त्या प्रोजेक्टच्या जास्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ह्या पादुका बाहेर काढल्या आहेत। एकच दिवस आहे, आपण उद्या आपण पणजीला असणार आहोत, त्याच्यानंतर 13 आपण सावंतवाडीला आहोत, सावंतवाडीनंतर आपण कागलला आहोत, कागल नंतर आपण कोल्हापूरला आहोत, कोल्हापूर नंतर आपण 4 दिवस पुण्यात ठेवणार आहोत दर्शनाला आणि त्याच्या पुढे अजून 5 दिवस आपण मुंबईत ठेवणार आहोत दर्शनाला। पणजीत कुठल्या ठिकाणी ठेवणार मिरशी स्वामी समर्थाचं मठ आहे मिरशीला आहे कुंभारवाड्यामध्ये। गोव्याला 2 ठिकाणी उद्या पणजीत ठेवणार आहे, तर टायमिंग काही माहित आहे सर? सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आणि आज इथं 7 वाजेपर्यंत पण 7-8 वाजेपर्यंत। जशी भक्तांची गर्दी वाढली तर कुणी काय नाही करू शकत। महाराजांची इच्छा असेल तर थांबावं लागेल सगळ्यांना, आम्हाला पण। महाराष्ट्रात, गोव्यात आणि महाराष्ट्रात फिरण्याचा बेत आहे का तुमचा? नाही, मी सुरुवात कशी केली, आपण महाराजांच्या पादुका पहिल्यांदा बाहेर काढत असल्यामुळे मला इकडे तिकडे न घेऊन जाता मी ठरवलं की आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या राजघराण्यांना आपण टच करूया, कारण तसेही आमची जुनी नाती आहेत, तेव्हा आता ती परत बाहेर निघायला पाहिजेत। तर हे एक निमित्त झालं आम्हाला परत भेटण्याचं आणि अशीच माझी इच्छा आहे की आम्ही परत भेटत राहू। आणि महाराज साहेब सतत अक्कलकोटला येतात दर्शनाला, हे मला जेव्हा कळालं त्याच्यानंतर माझी गोवाला यायची इच्छा खूप वाढली आणि मी फक्त खरं तर सांगायला गेलं तर मी फक्त महाराजांमुळं गोवाचा प्लॅन केला। जरा थांबा, सावकाश आहे आता, सावकाश पुढे आहे,
सिद्धान्तवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तन्नो अस्मद्विपदे ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्रसिद्धि सर्वं निगमते सर्वं निगमते प्रत्येते त्वं भूमिरापो नलो नमः पंचद्वारकानि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माता विनाशी नरेंद्र प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंधुराची मंदिर के मानता बळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते माता कामना पूर्ती जय देव राम मंदिर शरण गुणान कायन रूपते हे आलिंगन आनंद भोजन भावे रोगायन मणि नमः देव राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठी अधर्म्य अवधूत हे सर्वगामी अशक्य करतील स्वामी जिथे स्वामी काय तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध करवी माय आज्ञे विना काळ नाने त्याला ठरवो विहीना भीती तयाला उगाशी भीतो जीवनये पडू दे जगही स्वामी शक्ती करू दे जही जन्म मृत्यू असे